गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात व मुसळधार पावसात नांदेड येथे श्रींचे विसर्जन करण्यात आले। 11 दिवसांपासून सुरू असलेल्या उत्सवाला 15 सप्टेंबर रोजी पूर्णविराम मिळाला। शहरातील नवा घाट, नागिन घाट, बंदा घाट, गोवर्धन घाट आणि नव्या शहरासाठी असलेल्या आसना नदीमध्येही श्री विसर्जन करण्यात आले। श्री विसर्जनाच्या वेळी शहरासह जिल्ह्यातील मुलांसह मोठ्यांनीही सहभाग घेतला। यामध्ये डीजेला बगलते ढोल ताशांच्या गजरात तालावर तरुणाई थिरकली। यामध्ये महिलांचाही लाक्षणिक समावेश होता। यापूर्वी जलप्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने निर्माल्य संकलन प्रकल्प प्रतिवर्षाप्रमाणे सामाजिक संघटनांकडून राबवण्यात आला। शहरातील 421 जिल्ह्यातील 1826 अशा एकूण 2247 श्री गणेश मूर्तींचे विसर्जन नांदेड येथे करण्यात आले आहे। जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्तही यावेळी ठेवण्यात आला। यामध्ये 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 11 पोलीस उप अधीक्षक, 49 पोलीस निरीक्षक, 118 फौजदार तर 2810 पोलीस कर्मचारी आणि 1052 गृहरक्षक जवान आदी मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते। जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पोलीस अधिकारी यांना योग्य त्या सूचनाही दिल्या होत्या। श्री विसर्जन निमित्त शहराच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता। मुसळधार पाऊस असताना देखील नांदेडकरांनी मोठ्या उत्साहात आपल्या श्री गणरायाला निरोप दिला।